जगात आईला एवढं का महत्त्व दिलं जातं आणि आई होणं सोपं नाही हे फक्त आई झाल्यावरच समजतं. नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज सकाळपासूनच लाडू आणि श्रीहरीला खूप जास्त ताप आला होता आणि म्हणूनच दोघांना स्कूलमध्ये काही पाठवलं नाही. सकाळी थोडंफार त्यांना खाऊ घातलं. तापामुळे काहीच खात नव्हते दोघं पण. काल फक्त लाडूलाच ताप आला होता आणि आज सकाळी तर श्रीहरीला सुद्धा आला. हे दोघं लहान असल्यामुळे एक जरी आजारी पडलं तरी दुसरं लगेच आजारी पडतं. आता सकाळी यांना थोडंफार खाऊ घातले आणि औषध देत होते. लहान असल्यापासूनच या दोघांना औषध प्यायला अजिबात आवडत नाही. तरी पण जबरदस्ती करून मला त्यांना ते द्यावंच लागतं कारण औषध पिल्याशिवाय थोडं बरं वाटत नाही. या दोघांना असं पाहून मला वाटत होतं आज मी ऑफिसला सुट्टी घेईल, पण माझ्याकडे एक अर्जंट वर्क होतं आणि ते मला आजच सबमिट करायचं होतं. त्यामुळे मला ऑफिसला सुट्टीसुद्धा घेता येईना. मुलं आजारी असली की आपल्याला पण काही सुचत नाही. जोपर्यंत त्यांना बरं वाटत नाही, तोपर्यंत आपलं सगळं लक्ष त्याच्याकडेच असतं. मग म्हटलं ठीक आहे, या दोघांना औषध देऊन मी थोडा वेळ दुपारी झोपेन आणि त्यानंतर ऑफिसचं माझं जे काही काम असेल ते करून घेईल. दोघं एकाच वेळी आजारी पडले, की सगळं मॅनेज करणं थोडंसं अवघड होऊन जातं आणि प्रत्येक वेळी असंच होतं. लहानपणापासून यांचं असंच आहे, की एक आजारी पडलं, की दुसरं पण आजारीच पडतं. मुलं आजारी असली, की त्यांच्या जवळच बसून राहावं लागतं. त्यांना असं वाटतं, की मम्माने आपल्या सोबतच बसावं आणि मुलांनी असं म्हटलं, की आपला पण जीव तुटतो. मग आपल्याला पण वाटतं सगळं काम वगैरे सोडून द्यावं आणि त्यांच्यासोबतच बसावं. आपल्या आयुष्यात असे कितीतरी दिवस येतात, ज्या दिवशी आपल्याला काहीच करायची इच्छा होत नसते. पण तरीही आपण ते करतो कारण आपल्यावर जबाबदाऱ्या असतात आणि कदाचित आई होण्याचा हा एक भागच आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक आईला या फेजमधून जावंच लागतं. जोपर्यंत मुलं लहान आहेत, तोपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी एका आईवरच येत असते. तर इथे दोघांना पण औषध दिल्यानंतर दोघींना शांत असं झोपवलं. दोघे पण झोपले तोपर्यंत माझं इकडे ऑफिसचं लॉगिनचं टाईम झालं होतं, ते सुद्धा करून घेतलं. झोपल्यावर हे दोघं पण किती शांत दिसत होते, पण आजारी असल्यावर ही शांतता नको वाटते. लवकर मुलांना बरं वाटू दे असं सतत वाटत राहतं. आता हे 1-2 तास झोपतात तोपर्यंत मी म्हटलं माझं ऑफिसचं जे काही अर्जंट वर्क आहे ते मी पूर्ण करून घेतलं. त्यानंतर परत श्रीहरी उठला होता, तर उठल्यावर त्याला मी ORS प्यायला दिलं होतं. मुलं आजारी असल्यावर कसं जास्त खात नाहीत, मग त्यांना वीकनेस वगैरे येतो. मग हे ORS जे आहे ते त्याच्यामुळे मुलांची एनर्जी चांगली राहते आणि त्यांना वीकनेस वगैरे येत नाही. मग त्याच्यासाठी पटकन डोसा बनवायला घेतला. ऑफिसच्या कामामध्ये मध्येच किचनमध्ये जाणं, पटकन काहीतरी बनवणं आणि पुन्हा लॅपटॉप समोर येऊन बसणं, हे सगळं आता माझ्या रुटीनचाच भाग बनला आहे. मुलांना पण डोसा खायला खूप आवडतो आणि पटकन होतो त्याच्यामुळे मग मी इथे डोसाच बनवते. आजारी असल्यावर असं हलकं खायला मुलांना चांगलं वाटतं. मी हे बनवत होते तोपर्यंत श्रीहरी चेअर घेऊन आलाच. बेसिनमध्ये पाण्याचा नळ सुरू करून त्याला असं खेळायला खूप आवडतं. आजारी असल्यावर मोठ्या माणसांना सुद्धा काही खाऊ वाटत नाही. ही तर लहान मुलं आहेत, पण आपल्याला असं वाटत राहतं ना, यांनी थोडंफार तरी खाल्लं पाहिजे. मग त्यावेळी त्यांच्या आवडीचंच मी बनवून देत असते. मुलांनी किती खाल्लं यापेक्षा त्यांनी काहीतरी खाल्लं, हे खूप मनाला समाधान देतं. त्याच्यासाठी एक डोसा बनवला आणि त्याला खायला दिला. तुम्हाला दिसतच असेल हॉलमध्ये पूर्ण इकडे-तिकडे मुलांची सगळीकडे खेळणीच पडलेली आहेत. पण दिवसभर हे असंच असतं. एकाच वेळी मी हे सगळं क्लीन करते कारण कितीही आवरलं तरी मुलं 5 मिनिटांनी परत तसाच पसारा करून ठेवतात. त्याच्यामुळे याचं मी जास्त टेन्शन घेत नाही. त्याला खायला दिलं आणि परत मी माझ्या ऑफिसचं काम सुरू केलं. इथे मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, की मी जेव्हा कंटेंट क्रिएशन सुरू केलं, तेव्हा माझ्या आयुष्यात सगळं व्यवस्थित चाललं होतं असं अजिबात नाही. जॉब होतं, मुलं होतीच, घर होतंच आणि या सगळ्यामध्ये मला YouTube पण करायचं होतं. कधी व्हिडिओ बनवायला वेळ मिळायचा, कधी ऑफिसचं काम जास्त असायचं, कधी मुलांची तब्येत, कधी घरातलं काहीतरी दुसरं आणि खरं सांगायचं तर अनेकदा व्हिडिओ न बनवल्यामुळे मला स्वतःचाच राग यायचा. मी कन्सिस्टन्सी का ठेवू शकत नाही? बाकी लोक सगळे मग कसं मॅनेज करतात, मला का जमत नाही असे विचार मला खूप यायचे. पण नंतर मला जाणवलं, की आपण दुसऱ्याचं आयुष्य बाहेरून पाहतो आणि स्वतःच्या आयुष्याशी तुलना करतो. पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवणं म्हणजे फक्त कॅमेरा सुरू करून व्हिडिओ शूट करणं नाही. त्याआधी मुलं, घर, ऑफिस आणि मग उरलेल्या वेळेत YouTubeचं मी काम करते. म्हणून आता मी म्हणजे स्वतःची तुलना कधीच दुसऱ्याशी करू नका. कालपेक्षा आजचा दिवस पुढे जायचं
आणि मला असं वाटतं ही गोष्ट प्रत्येक आईने स्वतःला सांगायला हवीच. संध्याकाळ झाली तरी दोघांना फारसं बरं वाटत नव्हतं. लाडूचे पप्पा घरी आल्यावर मग आम्ही ठरवलं, की यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ. कारण मला वाटतं घरी बसून अंदाज बांधण्यापेक्षा एकदा डॉक्टरकडे जाऊन दाखवलेलं कधी पण चांगलं असतं. कारण लहान मुलाचं कसं काही सांगता येत नसतं आणि श्रीहरीला तर इतका जास्त ताप आला होता, तो पूर्ण असा गळूनच गेला होता. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथे लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये कसं मुलांसाठी खेळायला बरेच खेळणी ठेवलेली असतात. तर लाडू आणि श्रीहरी मग इथे असं खेळण्यासोबत खेळत बसले होते. लाडूला पण यावेळी बराच ताप होता. मग ती अशी शांत बसली थोडा वेळ. त्यानंतर मग ती सुद्धा श्रीहरीसोबत खेळू लागले आणि तिथे खूपच मुलं आली होती आणि हे सगळं व्हायरल इन्फेक्शनच होतं. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्याच्यामुळे सर्वात आधी तेच आजारी पडतात. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी चेक वगैरे केलं. त्यानंतर मेडिसिनमधून सगळे मेडिसिन्स वगैरे घेतले आणि घरी आलो. घरी आल्यावर परत तेच या दोघांना औषध द्यायचं आणि ते द्यायचं म्हणजे एक चॅलेंजच आहे. कारण दोघांना पण आवडत नाही. कसं तरी दोघांना औषध दिलं. औषध पिल्यावर थोडंसं त्यांना असं बरं वाटत होतं आणि लहान मुलांचं कसं असतं, एकदा त्यांना बरं वाटू लागलं, की ते विसरून जातात, की आपण आजारी आहे. खेळायला वगैरे लागतात. हे सगळं आवरताना मला सुद्धा खूप उशीर झाला होता. ऑफिसचं लॉगआउट वगैरे केलं आणि त्यानंतर किचनमध्ये सगळं आवरायला घेतलं. किचन क्लीन केलं. तोपर्यंत लाडू आणि श्रीहरी हॉलमध्ये खेळत बसले होते. गॅस, किचन ओटा वगैरे रात्रीच क्लीन करून झोपलं, की सकाळी मग थोडंसं आपल्याला हलकं वाटतं. आता मला कितीही उशीर झाला तरी मी रात्री सगळं हे आवरूनच झोपते. कारण सकाळी उठून आपल्याला परत ते करायचं म्हटल्यावर आपल्याला खूप कंटाळा येतो. सगळं किचन स्वच्छ असेल तर सकाळी उठल्यावर स्वयंपाक करायला पण एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्याच्यामुळे कितीही उशीर झाला तरी रात्री हे काम करूनच मी झोपत असते. आज हे सगळं आवरताना मी इतकी थकून गेले होते, की मला असं वाटत होतं, की काहीच करायला नको आणि आपल्या आयुष्यात असे बरेच दिवस येतात, ज्यावेळी आपल्याला थोडंसं निगेटिव्ह वाटतं. दिवसभर ऑफिस, मुलं, घर हे सगळं सांभाळताना आज थोडीफार मी कुठेतरी थकले होते. पण आपल्यावर जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या तर आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात. त्याच्यामुळे थकलं तरी काय, हे काम आपल्याला करायचंच आहे आणि सगळ्या लेडीजच्या आयुष्यात हे असंच असतं. पण या सगळ्यातून मी एक गोष्ट शिकली आहे, की कोणतंच काम एक काम म्हणून केलं तर ते खूप आपल्याला जड जातं. एक जबाबदारी म्हणून केलं तरी ते जडच जातं. पण एक आवड म्हणून केलं तर खूप सोपं होतं. माझेही काही दिवस खराब जातात. कधी मला वाटतं सगळं सोडून फक्त मुलांसोबत बसावं. पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा उठते, ऑफिसचं काम करते, मुलांना सांभाळते, घर सांभाळते आणि मला जे आवडतं, माझी जी हॉबी आहे, ती सुद्धा मी जपण्याचा प्रयत्न करते. म्हणून जर माझ्यासारखी एखादी आई हा व्लॉग पाहत असेल आणि तिला वाटत असेल, की मला काहीच नीट मॅनेज करता येत नाही, तुम्ही एकट्या नाही आहात. तुमचं सगळं परफेक्ट असण्याची गरज नाही. तुम्ही रोज जितकं करू शकता तेवढं पण खूप जास्त आहे. कदाचित आज तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त 30 मिनिटं मिळत असतील, तर त्या 30 मिनिटात करा. कदाचित उद्या वेळ मिळणार नाही, पण परत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुन्हा करा. कारण आई झाल्यावर आपली स्वप्न संपत नाहीत. फक्त त्यासाठी वेळ काढण्याची पद्धत बदलते आणि माझी ही जर्नी अशीच आहे. आईचं आयुष्य बाहेरून जितकं सिंपल दिसतं, तितकं ते अजिबात नसतं. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.